सदा प्रेम राशी तया भेटलासी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहंतामनी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. श्रोते हो, करुणाष्टकाच्या या 18व्या श्लोकात समर्थ आपल्याला रामाच्या प्रत्यक्ष दर्शनाचे महत्त्व सांगत आहेत. जेव्हा श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन होते, तो भेटण्याची अनुभूती अनुभवायला येते, तो क्षण काय वर्णावा. श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष प्रेमराशी. त्याच्यापाशी राग, द्वेष, मत्सर, तिटकारा यांना थाराच नाही. जेव्हा जेव्हा भक्ताची भेट होते, तेव्हा तेव्हा या प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती असलेल्या परमेश्वराला दुसरे काहीच नको असते. त्याच्या सानिध्यात फक्त प्रेमच अनुभवायला मिळते. परमेश्वराचे प्रेम लाभावे यापेक्षा सुवर्णक्षण कोणता. त्याच्या दर्शनाने आणि स्पर्शाने शरीर, मन, आत्म्याचे सर्व मालिन्य दूर होते. सर्व दुःखाचे समूळ निर्मूलन होते आणि फक्त सुखच सुख अनुभवायला येते. तो श्रीराम साक्षात प्रेमराशी आणि सौख्यराशी आहे. परंतु काही भक्तांना या प्रत्यक्ष अनुभूतीपेक्षा त्याचे शब्दात वर्णन करण्यामध्ये किंवा कल्पनेने या परमेश्वर प्राप्तीचे वर्णन करण्यात अभिमान वाटतो. असे भक्त शाब्दिक जंजाळात अडकतात. परमेश्वर हा शब्दातीत आहे. त्याच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव यायला हवा. अन्यथा एखाद्या साधकाने हा परमोच्च क्षण न अनुभवता केवळ शब्दांनी त्या परमेश्वराला समजून घ्यायचे ठरविले तर ते व्यर्थ ठरेल. ज्याला परमेश्वराचे सानिध्य प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले, त्याचे शब्द गुलाम होतात. तो उत्स्फूर्तपणे त्याचे वर्णन करू शकतो. त्याचे शब्द अंतःकरणाच्या गाभाऱ्यातून आपसूक येतात, कारण त्याला अनुभवाचा आधार असतो. समर्थ अप्रत्यक्षपणे परमेश्वराचे वर्णन शब्दांच्या जंजाळात अडकून करणाऱ्या भक्ताला एक प्रकारे इथे फटकारतात. असा दास जन्माला आला काय आणि न आला काय. कारण त्या शब्दातीत असलेल्या परमेश्वराला अनुभवायचं असेल तर तन मनात त्या रामाचे अस्तित्व नेहमी असायला हवे. तरच हा जन्म सार्थ होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सदा प्रेम राशी तया भेटलासी, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहंता मनी शब्द ज्ञाने बुडालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. जय जय रघुवीर समर्थ.